शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिंगणापूर आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशनसाठी तब्बल 3,60,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी सणासुदीच्या काळात शहरातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावी लागली होती. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार क्षीरसागर यांनी थेट शिंगणापूर पंपिंग स्टेशनला भेट दिली होती आणि जुन्या पाणीपुरवठा योजना पर्याय म्हणून सज्ज ठेवण्याच्या सूचना महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. महापालिका अधिकाऱ्यांनी नवीन पंपसेटची मागणी केल्यानंतर आवश्यक प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर कारवाई करत जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर आणि नगरपालिका प्रशासन विभागाने 3,60,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला. यामध्ये शिंगणापूर रॉ वॉटर पंपिंग स्टेशनसाठी 2,30,00,000 तर नागदेववाडी रॉ वॉटर पंपिंग स्टेशनसाठी 1,30,00,000 रुपये मंजूर करण्यात आले. आमदार क्षीरसागर म्हणाले की एका योजनेवर अवलंबून न राहता जुन्या पाणीपुरवठा यंत्रणा कार्यक्षम ठेवणे गरजेचे आहे. तसेच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी तात्काळ निधी मंजूर करून दिल्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले. शहरवासियांच्या प्रश्नावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय ठेवून काम करणार असल्याचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.